हॅलो, आज आपण शिकणार आहोत क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन. आता हे काय युजफुल आहे ते फर्स्ट सांगते. आपल्याला अशा प्रकारचे मल्टिप्लिकेशन जेव्हा एक्झाम मध्ये येतात किंवा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपण काय करतो तर फर्स्ट आपल्याला टेबल यावे लागतात. टेबल जर 27 आता हे 62 मल्टिप्लाय बाय 27 आहे तर 27 चा टेबल येणं गरजेचं आहे. बरं कधी कधी आपल्याला 27 चा टेबल येत नसतो, मग त्यावेळी आपण काय करतो 7 चा मल्टिप्लाय करतो, मग 2 ने मल्टिप्लाय करतो, मग ऍडिशन करतो. याच्यामध्ये बराच वेळ जातो बरोबर. तर ते सगळ्या स्टेप्स स्किप करून आपण डिरेक्टली आन्सर काढू शकतो क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशनच्या हेल्प. ओके, तर आपण आता शिकूया. फर्स्ट या क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला 3 स्टेप्स असतात. म्हणजे 2 into 2 मल्टिप्लिकेशन साठी 3 स्टेप्स असतात. त्या म्हणजे फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप. ओके, आता त्या कशा यूज करायच्या आणि त्या काय आहेत ते मी तुम्हाला खाली सांगते. तर फर्स्ट स्टेप म्हणजे ही, म्हणजे तुम्हाला 2 into 7 मल्टिप्लाय करायचं आहे. 2 into 7 14. तर आपण 4 इथे लिहितो, 1 कॅरी करू. ओके, सेकंड स्टेप आहे क्रॉस वाईज मल्टिप्लिकेशन, ज्याच्यामुळे त्याचं नाव आहे ती स्टेप. तर आपण क्रॉस वाईज मल्टिप्लिकेशन करतोय. 6 7 चा 42, 2 2 चा 4. या सगळ्याचं ऍडिशन करायचं, ज्याला 47 त्यातला 7 जे आहेत ते आपण इथे करतो लिहितोय आणि 4 जे आहेत ते आपण कॅरी करणार आहे. आता परत एकदा ही थर्ड स्टेप लास्ट. 6 2 चा 12 याचं ऍडिशन केलं, 16 आले, ते आपण इथे लिहिले. तर हे आलं आन्सर. विदाउट कोणत्या ट्रॅडिशनल मेथड शिवाय आपण डिरेक्टली आन्सर काढलं, जे आहे आपल्या समोर. आपण अजून एकदा प्रॅक्टिस करूया याची. फर्स्ट स्टेप 4 2 चा 8. सेकंड स्टेप 2 2 चा 4, 3 4 चा 12. दोघांचं ऍडिशन 16. 6 आपण इथे लिहितो, 1 कॅरी करू. 3 2 चा 6 याचं ऍडिशन 7. हे आलं आन्सर आपलं लगेच. आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देते. तुम्ही अशा प्रकारे खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आणि आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलाय 55 मल्टिप्लाय बाय 42. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, कमेंट मध्ये आन्सर लिहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा. ओके.